आपला विषय म्हणजे एक आहे की यशाचं पुस्तक आपण काढूया मननासाठी, सकाळच्या मननासाठी. आणि सुंदर वचन आहे यशाचं पुस्तक, याचा 55वा अध्याय, याचं 6वं वचन. यशया 55:6. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो. परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. सुंदर वचन आहे. आज आम्ही पाहत आहोत की या जगामध्ये कितीतरी हाहाकार माजलेला आहे, आणि प्रभूच्या वचनाद्वारे सर्व वचने, अ, अर्थात बायबलच पूर्ण भविष्य पूर्ण खरं होत चाललेलं आहे. आणि ह्या जगात आम्ही ह्या काळात जगत आहोत, आणि तरीही प्रभूचा ग्रेस पिरियड म्हणजे प्रभूचा कृपेचा काळ चालू आहे. तो अशासाठी की ज्यांनी पण अजूनपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे जाणलं नाही, किंवा आमचा प्रभू, आमचा यहोवा देव हे कोण आहे जाणलं नाही, त्यांच्यासाठी प्रभू विलंब करीत आहे. त्यांच्यासाठी प्रभू ख्रिस्ताने, प्रभू देवाने आणि परमेश्वराने पूर्णपणे काय स्थगित केलं आहे, की जेणेकरून त्यांचा नाश न व्हावा. आणि आज म्हणून हे वचन आहे की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवरच त्याला शोधा. अजून पण कोणी शोधलं नसेल तर आजच दिवस आहे, आणि आजच ते येशू ख्रिस्त कोण आहे हे प्रत्येकाने ओळखावं. बघा, दुसरं एक वचन आहे की जो शास्त्र बघ आम्ही वाचणार आहोत म्हणण्यासाठी, तो एक आहे की स्तोत्रसहिता याचा 1ला अध्याय. सर्वांना ठाऊक आहे, आणि सर्व दासांद्वारे किंवा सेवकांद्वारे आम्हाला प्रत्येक गोष्टींच्या माध्यमाद्वारे आणि ह्या वचनाद्वारे प्रत्येक असे काही काही असे मुख्य असे लाभ आम्हाला घडलेले आहेत. तर माझ्या सकाळच्या वाचनामध्ये आलं की धार्मिक आणि दुर्जन ह्या दोघांमध्ये किती तफावत या शास्त्रामध्ये दिलेली आहे. की पहिलं वचन, पहिले 1 ते 3 वचनामध्ये याच्यामध्ये आशीर्वादित पुरुषाचं वर्णन केलेलं आहे, आणि 4 ते 6 मध्ये दुर्जनांच्या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. आणि सुंदर आहे की या वचनामध्ये आशीर्वादित वचनाचं म्हणजे काय, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपले हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडांसारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. सुंदर वचन आहे, आणि सुंदर आशीर्वादित पुरुषाचं वचन आहे. कारण तो 3 गोष्टी करीत नाही. म्हणजे काय, की दुर्जनांची मसलतीने चालत नाही, आणि पापी जनांच्या मार्गात तो उभा राहत नाही, आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही. पण तो 2 महत्वाच्या गोष्टी करतो. आणि आपल्या जीवनचर्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना, ख्रिस्ती जीवन जगत असताना ह्या गोष्टी करणं आम्हाला खूप अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या काळामध्ये तर खूपच गरजेचं आहे. परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे अहोरात्र मनन करीतो. त्यामुळे तो काय, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षासारखा तो आहे, आणि हाती घेणारे काम तो काय सिद्धीस नेणारे आहे. आज आमच्या जीवनामध्ये प्रभूने इतकं कार्य केलेलं आहे की आज आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे जाणलेलं आहे. तो आमच्यासाठी या जगात आला, तो आमच्यासाठी या जगात काय वदला गेला, मेला, त्यांनी आपला प्राण दिला, बलिदान झाला. आणि आज आम्ही त्याच्याद्वारे त्या प्रभूजवळ जो मार्ग आम्हाला दिला, त्या प्रभूजवळ येऊन आम्ही त्या चरणाशी त्याचे स्तवन करण्याचा एक भागीदार झालो. आज आम्हाला सुंदर त्याने एक अपॉर्च्युनिटी दिली की आज आम्ही त्याच्या जवळ जाऊन त्याच्या समक्ष, त्याची समोरासमोर त्याची वाहवा, त्याची स्तुती करणं. आम्ही जेव्हा आराधनेला जमतो तेव्हा आमच्यामध्ये एक आकृती असते की त्या देवाने माझ्या पातकांसाठी त्या येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर दिला. आणि त्या वधस्तंभाचं एक चिन्ह म्हणजे काय, की त्या येशूनी ते शरीर, तो रक्त जे वाहिलं, एक थेंब आणि थेंब त्यांनी वाहिला, तो केवळ आणि केवळ माझ्यासाठी. म्हणून आज मला त्यांनी आशीर्वादित पुरुषाचं वर्णन दिलेलं आहे. आणि आज माझं एकच काम आहे की त्या माझ्या शास्त्रामध्ये रमणं. त्या शास्त्रामध्ये जो आम्हाला पवित्र शास्त्र देवाने दिलेला आहे, जो शब्द तो दिलेला आहे, जो पवित्र शास्त्र परमेश्वर आमच्याशी प्रत्येक दिवस बोलत आहे, त्या शास्त्राचं मनन जो अहोरात्र करीत आहे, त्याला खरंच धन्य पुरुष म्हटलेलं आहे. आणि 4 ते 6 वचनामध्ये दुर्जनांचं वर्णन केलेलं आहे. तो काय, वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखा आहे. त्यामुळे काय झालं, तो न्यायसमयी तो टिकायचा नाही ना, टिकणार नाही, आणि नीतिमानांचा मंडळी तो उभा राहायचा नाही. त्याचे मार्ग पूर्णपणे नष्ट आहेत. बघा, अनुवादाचं पुस्तक काढूया आपण. याचा 11वा अध्याय 26 आणि 29 वचनामध्ये काय लिहिलंय. अनुवाद याचा 11वा अध्याय 26 ते 29. अनुवाद याचा 11वा अध्याय वाचतो मी.
26 ते 29 वचनात सुंदर लिहिलेलं आहे. पहा, आज तुमच्या पुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवीत आहे. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याच्या ज्या आज्ञा आज मी तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळल्या तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. पण तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि ज्या मार्गाने जाण्याची मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे तो तोडून ते सोडून तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवाच्या मागे तुम्ही गेला तर तुम्हाला शाप मिळेल. आम्हाला पूर्णपणे देवाचं आशीर्वाद आणि शाप हे दोन्ही आमच्या समोर ठेवलेलं आहे. आज आम्हाला निवडणं गरजेचं आहे की आज आम्ही काय निवडत आहोत. आज आम्ही आशीर्वादित लोक आहोत. आज आम्ही त्या प्रभूची लेकरं आहोत. आज प्रत्येकाने आम्हाला काय केलेलं आहे, आम्हाला जेव्हा आम्हाला देव ठाऊक नव्हता, येशू ख्रिस्त ठाऊक नव्हता, तेव्हा त्या देवाने आमच्यावर केलेली कृपा, आम्हाला कोणत्या माध्यमाद्वारे तो येशू ख्रिस्त कळाला हे आज आम्ही जाणतो. आज आम्ही आशीर्वादित आहोत. आज आम्हाला एकच गोष्ट करायची आहे की ह्या वचनाद्वारे आम्हाला चालायचं आहे. त्या वचनाद्वारे चालून आम्हाला ते एक झाड, तो पाण्याचा प्रवाह असं जावलेलं झाड आम्हाला व्हायचं आहे की जेणेकरून आमच्याद्वारे फळ निघावं. बघा, आशीर्वादित लोक म्हणजे काय, की त्या मोशेचा आम्ही पाहतो की मोशेद्वारे किती इस्रायल लोक आशीर्वादित झाले. त्यांना त्या मोशेद्वारे त्या देवाने पूर्णपणे त्या मिसर देशातून बाहेर काढलं. आज आमच्याद्वारे पण आम्ही आशीर्वादित आहोत, तर आमच्याद्वारे पण लोक आशीर्वादित होणं गरजेचं आहे. कारण देवाने आम्हाला आमच्यावर एक कामगिरी सोपवलेली आहे. ती म्हणजे काय, की आम्ही या जगात आहोत तर आमच्यावर एक ओझा आहे. ते म्हणजे काय आहे, की आम्ही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन प्रत्येकांना येशू ख्रिस्त कोण आहे सुवार्ता सांगणं, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देणं. आज आम्ही ह्या कॅटेगरीमध्ये आहोत का, किंवा आम्ही ह्या वर्णावर आहोत का, की मी आशीर्वादित जीवन जगत आहे का. आम्ही स्वतःहून विचार करणं गरजेचं आहे. बघा, देवाने आदामाला मोठा अधिकार दिला होता, पण त्यांनी तो पापामुळे गमावला. प्रथम पाहतं तर देव आदामाबरोबर बोलत होता, ऍज अ फ्रेंड म्हणजे मित्रासारखा बोलत होता. पण त्यांनी एका पापामुळे देवाविरुद्ध बंड करणार तो ठरला आणि देवाच्या विरोधात तो उभा राहिला. आणि इतकंच नाही तर पुढे मानव स्वतः म्हणत होता की देव नाहीच. जसं स्तोत्रसंहिता 14 अध्याय पहिल्या वचनात लिहिलंय की मूळ आपल्या मनात म्हणतो की देव नाहीच. तो देव विरहित जीवन जगत होता. आणि खरंच आहे की तरीही देवाने त्याच्यावर प्रेम करणं सोडलं नाही. त्याने ते चर्मवस्त्र त्याला परिधान केलं आणि त्याच्यावर प्रेम करणं त्यांनी सोडलं नाही, पण त्याला दोष मात्र दिला. त्याला सजा ती भोगावी लागली. म्हणून आज मनुष्य आज पापात आहे. आम्ही जन्माचेच पापी आहोत. पण त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे आज पूर्णपणे आम्हाला काय त्यांनी केलेलं आहे, आध्यात्मिक किंवा धार्मिक केलेलं, नीतिमान केलेलं आहे. आज आम्हाला एक गोष्ट करायची आहे की तर प्रभू समोर येऊन आज आम्हाला काकुळतेने प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्याला जाणणं गरजेचं आहे. परमेश्वर कोण आहे हे ओळखणं गरजेचं आहे. ज्यांनी ओळखलं नसेल त्याला आजच तारणाचा दिवस आहे. आणि म्हणून आहे की आमच्या जीवनामध्ये कार्य करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या वचनाद्वारे चालणं, त्याची आज्ञा पाळणं हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींचं काम आहे. विश्वासात टिकून राहणं, विश्वासात राहणं, आराधनेमध्ये जाणं, त्या विश्वासामध्ये येशू ख्रिस्ताची साक्ष देणं आणि साक्षी रूपाने आम्ही प्रत्येकांना येशू ख्रिस्ताजवळ आणणं, हे आमच्या प्रत्येकाचं काम आहे. आम्ही येशू ख्रिस्ताचे सैनिक आहोत, येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, येशू ख्रिस्ताचे दास आहोत. आम्ही प्रत्येकाने आमचा गर्व अहंकारपणा सोडून आम्हाला जे दिलेली कामगिरी, जे देवाने दिलेली आहे, येशू ख्रिस्ताने दिलेली आहे, ती कामगिरी पुढे करणं आम्हाला गरजेचं आहे. बघा, वचन 1 ते 3 प्रमाणे आम्ही बघतो की देवावर व वचनावर प्रेम करतात त्यांचे देवाला त्यांचे देवाचे विधी काय त्यांना सरळ आणि चांगले वाटतात. आणि त्याचं वचन 119 स्तोत्र 105 मध्ये असं लिहिलंय की तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आणि स्तोत्रसंहिता 111 मध्ये असं लिहिलंय की तुझे निर्बंध माझे सर्व काळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. आणि हा हर्ष आज माझ्या मनाला होत आहे का. देव त्याच्या स्वर्गीय सर्व गोष्टी आपल्या प्रियजनांना कळविण्यास समर्थ आहे. पण आज ते प्रियजन त्या देवाचं काम करत आहेत का. आज इर्म्या 33:3 मध्ये असं लिहिलेलं आहे की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला देईन. बघा प्रियांनो, परमेश्वराचं प्रेम इतकं आमच्यावर आहे ना, त्यांनी प्रत्येक शास्त्रामध्ये वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक देणं किंवा त्याचे आशीर्वाद, 2 हात पसरून त्याचे आशीर्वाद आहेत. फक्त एवढंच की आम्ही कोणत्या पद्धतीने मागत आहोत, त्याला आम्ही हाक मारत आहोत का, किंवा आम्ही अजून पण आमच्यामध्ये हा अविश्वास आहे का की देव मला देणार की नाही देणार.
जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, आम्ही त्याची लेकरं झालो, तेव्हा आमचा बाप आहे, आम्हाला बापाला मागणं गरजेचं आहे. आणि मूल म्हणून तो बाप आम्हाला देणं गरजेचं आहे. कारण का, की आमचा बाप आम्ही ओळखलेला आहे, आमचा प्रभू, आमचा जो स्वर्गीय पिता जो स्वर्गात विराजमान आहे. म्हणून तो म्हणतो यशाच्या पुस्तकात, अहो ताणलेल्यानं तुम्ही सर्व मजकडे या. आणि खरंच आहे, पैका नसल्यानं तुम्ही सर्व मजकडे या. मार्ग मत्तेमध्ये लिहिला 11:28 मध्ये, अहो कष्टी व भाराक्रांत जनो तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. इतकं गोड आणि इतकं सुंदर ते वचन त्या प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. त्या वचनाद्वारे चालण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे. म्हणून बघा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, शमूएलाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे. आम्हाला आज्ञा पाळणं गरजेचं आहे. आमचा विश्वास आहे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. आम्ही आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. पण आज त्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावर मी चालत आहे का? आज माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला मी आदर्श म्हणून माझ्या समोर ठेवत आहे का? आज तो प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना त्या आराधनालयामध्ये गेला, त्या प्रभूच्या त्याच्या मंदिरात गेला. पण आज आमची मुलं आज 12 वर्षाची असताना कुठे आहेत? आज ह्या जगामध्ये आम्ही जगत असताना आम्हाला एकच उद्देश आहे आणि एकच कळतं, की हे जग पूर्णपणे देव नष्ट करणार आहे. आणि पूर्णपणे म्हणून बघा, आम्ही पाहतो की आज गरमीचा पण किती कहर आहे. म्हणजे इतकी गरमी कधी बघितली पण नव्हती आणि हे पण नव्हती, पण ह्या गरमीमध्ये कित्येक जणांचे बळी गेलेले आहेत. आणि हे खरंच आहे की देवाचे वचन पूर्ण होत आहे. हा शेवटचा काळ जवळ आलेला आहे. म्हणून आज प्रत्येक दास, प्रत्येक सेवक, प्रत्येक माध्यमातून, युट्यूब माध्यमातून, झूम माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन एकच सांगत की पश्चाताप करा, देवाचे राज्य जवळ आले. प्रभू येशू ख्रिस्त असताना त्या सेवा कार्यामधले पहिला शब्द तोच होता की पश्चाताप करा, परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. योहानाचा पण तोच होता, आपल्या वाटा नीट करा, पश्चाताप करा, देवाचे राज्य जवळ आले आहे. आज त्या देवाच्या राज्यात जाण्यासाठी आम्हाला चांगली एक संधी मिळाली. ती संधी आम्ही काय केलेली आहे, पूर्णपणे अस्तित्वात आणली. हे केवळ आमच्या प्रभूचं काम आहे. हे केवळ आमच्या प्रभूचं प्रेम आहे की त्याने आमच्यावर प्रीती केली. बघा, त्यात आदामाने पाप केलं, आदामाने आज्ञाभंग केला, तरीही देवाने त्याच्यावर प्रीती केली. कारण देवाचं पूर्ण पवित्र शास्त्र प्रेमाचंच आहे आणि देव प्रीती आहे. आमच्या जुन्या करारामध्ये आम्ही जे जे पाहतो की देवाबरोबर चालणारे व्यक्ती किंवा देवाबरोबर बसणारे, देवाबरोबर उठणारे, देवाबरोबर बोलणारे, ते सर्व संदेश, ते सर्व व्यक्ती आम्ही पाहिलं, त्यांची समजा आम्ही त्यांची कॅरेक्टर आम्ही पाहिले किंवा त्यांचे आम्ही जीवनचरित्र पडताळणी पाहिलं, तर आम्हाला कळतं की त्यांच्या जीवनामध्ये पण कठीण प्रसंग आले. ते पण दुर्जनांबरोबर होते, ते पण त्यांच्याबरोबर चालले, पण नंतर जेव्हा ते पश्चातापी अंतःकरणाने देवाजवळ आले, तेव्हा देवाने त्यांना पूर्ण क्षमा केलेला. हाच पवित्र शास्त्राचा गाभा आहे की देव प्रीती आहे. आज आमच्यावर तो देव अजूनही प्रीती करत आहे आणि तो पूर्णपणे करणार, कारण येशू ख्रिस्त त्याला सामोरं आहे. जेव्हा आम्ही कुठल्या मार्गात, वेगळ्या मार्गाने जातो, तेव्हा येशू ख्रिस्त एक मध्यस्थ म्हणून देवाजवळ आहे, की मी ह्या व्यक्तीसाठी त्या वधस्तंभावर माझा रक्त आणि रक्त वाहिला आहे, तू ह्याला क्षमा कर. म्हणून देवबाप अजून पण बघा, जुन्या करारामध्ये जेव्हा कुठल्या संदेश त्यांनी किंवा जेव्हा कोणी काही चुकी केली, आपण उज्जाचंच उदाहरण घेऊया. जेव्हा ते गाडी हाकत होते, देवाचा कोश होता त्या बैलगाडीमध्ये, तेव्हा फक्त ती थोडीशी धडकली आणि तो कोश पकडण्यासाठी उज्जा तिथे हात लावला, देवाचा पटकन त्याला तडाखा आला आणि तो तिथे गतप्राण झाला. त्या नावाचं नाव पेरेस उज्जा ठेवलं. बघा, म्हणजे देवाचा क्रोध तेव्हा डायरेक्ट मनुष्याशी होता, डायरेक्ट त्याला पूर्णपणे ताडण द्यायचा. पण आता नव्या करारामध्ये असं झालंय की देवाच्या आणि मनुष्यामध्ये एक भिंत, म्हणजे एक कोण आहे, की देवबाप आमचा येशू ख्रिस्त आहे. तो पूर्णपणे आम्हाला आडवा येतो की मी ह्याच्यासाठी मरण दिलेलं आहे, तो आता सुधारेल. आणि अजून पण आम्हाला तो काय करत आहे, आम्हाला एक चान्स देत आहे की आम्ही अजून पण सुधारू, अजून पण आम्हाला पूर्णपणे तो रिकव्हर करण्यासाठी तो काही चान्स देत आहे. आज आम्हाला एक गोष्ट करायची आहे, की आम्हाला परमेश्वराच्या शास्त्रामध्ये रमून, त्याच्या शास्त्राचं मनन करून, त्या शास्त्रामधून मला काय सांगितलेलं आहे देवाने ते शिकून, आम्ही इतरांना देखील त्या प्रभूच्या राज्यात येण्याचा पूर्णपणे काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. आज आमचं जीवन आम्हाला ठाऊक आहे काय आहे. आज आमचा जीवनाचा उद्देश आम्हाला ठाऊक आहे काय आहे. प्रत्येक व्यक्तीने त्या प्रभूजवळ एकच प्रार्थना करणं गरजेचं आहे, की देवा, मला ह्या जगात तू निर्माण केलेला आहेस, तर ह्या जगामध्ये माझ्या जन्माचा उद्देश काय आहे. हा उद्देश जर प्रियांनो आम्हाला कळाला ना, तर आम्ही खरंच आशीर्वादी आणि धन्य लोक आहोत. आम्ही खरंच धार्मिक लोक आहोत, आम्ही नीतिमान लोक आहोत. जसं लिहिलेलं आहे की आम्ही काय पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि खरंच आहे धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, आणि त्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, रात्रंदिवस. बघा, स्तोत्रसहिता एक एक प्रमाणे आम्हाला एक कळतं की
हानोक, एलिया आणि दावीद आणि योसेफ ह्यामध्ये पण आम्हाला कळतं हानोकाचं चालणं बघा. हानोक देवाबरोबर चालला आणि देवाने त्याला काय तो आवडला, त्याला उचलून नेला, त्याला नेलं. एलिया एलिया देवापुढे उभा राहिला. पहिले राजे 17 अध्याय पहिल्या वचनामध्ये लिहिलं, ज्याच्या हुजुरास मी असतो. तो हुजुरास म्हणजे परमेश्वराच्या समोर उभा राहणारा. दावीद त्याच्या समोर पुढे बसला. तो बसून दावीद त्याला काय म्हणतो, दुसरे शमूएल 7 अध्याय 18 ते 23 वचनामध्ये, मी आणि माझे घराणे काय की तू त्याला येतवर आणावे. आज आमच्या जीवनामध्ये पण आम्ही परमेश्वराला हेच विचारणं गरजेचं आहे. आज आमचं पाऊल कुठे होतं? आज आम्ही कोणत्या दलदलीत होतो? कोणत्या अंधारात होतो? त्या सैतानाच्या सत्तेत होतो आणि त्या पापी मार्गात होतो. आमचं मरण हा नरक ठरलेला होता. पण त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे आज आम्हाला जीवनाचा मार्ग, आज आम्हाला सार्वकालिक जीवन, आज आम्हाला पूर्णपणे त्या स्वर्गराज्याचा वाटेकरी, त्याचं नागरिकत्व, देवाची मुले होण्याचा अधिकार, पवित्र आत्म्याचा शिक्का, इतक्या गोष्टी आम्हाला मिळाल्या आहेत त्या केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आणि त्याच्या आज्ञा पाळल्यामुळे. म्हणून त्याच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. परमेश्वर म्हणतो की माझ्या आज्ञा तू पाळशील तर तुला शाप नाही तर तुला आशीर्वाद मिळणार आणि तुमचे कल्याणच होईल. परमेश्वराचे दोन्ही हात समोर आपल्या उभे आहेत. फक्त आपल्याला त्याच्याकडे पाहायची गरज आहे. एलियाच्या पुस्तकात आम्ही म्हणतो की वारा, अग्नी वारू सर्व काही आलं आणि त्याच्यामध्ये देखील परमेश्वराचा आवाज नव्हता. पण एक मंद आणि शांतवाणी नंतर एलियाला आवाज ऐकायला आली. ह्या जगाच्या वातावरणामध्ये प्रियांनो, आम्ही जगत असताना आमच्या आजूबाजूला भरपूर काही असे धिंगाणे किंवा भरपूर काही अशा घडामोडी आहेत की त्याच्यामधून आम्ही जात असताना आम्ही केवळ आमचा विचार करतो की देवाने आमच्यासाठी काय करणार आहे, देव आमच्यासाठी काय करत आहे. आणि देव आम्हाला ह्या म्हणजे जेव्हा आम्ही कुठल्या पेचात असतो किंवा कुठल्या संकटात असतो तेव्हा आम्हाला प्रश्न अशी सारखी खडसावत असतात की मी असा का, मी देवाजवळ प्रार्थना करत आहे तरी पण माझ्या जीवनामध्ये अजून अपयश का, मी देवाच्या जवळ जात आहे तरी पण माझ्या अपयश का. बघा प्रियांनो, ह्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की देवाला देवाला देव आमचा देव एका गोष्टीचा लालच धरतो आमच्या जीवनातून. ती म्हणजे काय की माझ्या दासानी स्वतःच्या स्वइच्छेने माझ्याकडे अधिकाधिक आहे, अधिकाधिक येऊन माझं स्तवन करावं, कारण मी त्याला निर्माण केलेलं आहे. जेव्हा आम्ही प्रियांनो या सर्व गोष्टी सोडून देतो ना, तेव्हा आम्हाला कळतं की देवाने माझ्यासाठी आशीर्वाद ऑलरेडी माझ्या दरवाजावर ठेवलेला आहे. फक्त मला ते खोलून घ्यायची देरी आहे. म्हणजे काय की पूर्णपणे सर्वस्व त्याला अर्पण करून, पूर्णपणे त्याच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनात आम्ही येऊन, आमच्या जीवनामध्ये त्याला प्रथम स्थान देऊन, त्याच्या जेव्हा आम्ही वचनाद्वारे चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देवबाप आम्हाला खरंच आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आहे की हानोक, एलिया, दावीद आणि योसेफ याच्या जीवनातून आम्ही पाहिलं. हे चार चार जण आहेत, पण अजून भरपूर अशी काही लोक आहेत की संदेष्टे आहेत की ज्यांच्या जीवनचर्येतून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं. योसेफाच्या जीवनातून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं. बघा त्याची शैली कशी होती. तो लहानापासून लहान होता, त्याला स्वप्न पडलेलं, त्याचे भाऊ त्याच्यावर जळत होते, त्याच्या भावाने त्यांना कसं कसं केलं, खड्ड्यात टाकलं, नंतर त्या जो तांडा चाललेला त्या तांड्यामध्ये त्याला विकलं आणि तिथून तो फारोच्या घरी गेला. त्या फारोच्या घरी जाऊन त्या फारोच्या कन्येने त्याचा भंग करायचा प्रयत्न केला. तरी तो काय केला, परमेश्वराच्या देवाविरुद्ध मी हे पाप कसे करू, आणि देव त्याच्या बरोबर होता. तो जे काही करत होता ते देवबाप काय त्याला सिद्धीच नाही. आणि हे कॅरेक्टर, हा योसेफ नंतर आम्ही पाहतो की पंतप्रधान झाला त्या देशाचा. आज आमच्या जीवनात पण दाविदाचं जीवन पण काय होतं, मेंढपाळ. त्या मेंढपाळातून त्याला ठाऊक पण नव्हता हो मी राजा होईल. त्या देवाने शमूएला सांगितलं, शमूएला तू जा आणि त्याला अभिषेक करायचंय तुला तिकडे. तो गेला तिकडे, त्यांनी सर्व यशाचे पुत्र दाखवले. आणि त्या शमूएल जरा थकीत पण झाला की एका पुत्राला त्यांनी बघितलं की देवाने हात निवडला असेल, पण देव म्हणतो काय की मी बाहेरची शरीरयष्टी बघत नाही, मी आतला आत्मा बघतो. आज देवबाप आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज आम्हाला पारखून बघत आहे, आमचा आत्मा पाहत आहे. आज आम्ही त्या दुर्जनाच्या मसलतीत बसत आहे का, आज आम्ही देवाच्या नियमशास्त्रात रमत आहे का, किंवा आज आम्हाला बघा दोन उपाय आहेत. वचन 6 मध्ये, स्तोत्रसंहिता पहिला अध्याय वचन 6 मध्ये दोन मार्ग दाखवलेले आहेत. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. नीतिमानांचा मार्ग आणि दुर्जनांचा मार्ग, नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताने अरुंद रुंद दरवाजाची सुंदर अशी दाखला सांगितलेला आहे. अरुंद दरवाजाने आज जा. रुंद दरवाजे भरपूर मोकाट जाऊ, पण अरुंद दरवाजाने आम्हाला त्रास संकटे सर्व झेलावे लागतील, पण पुढे आशीर्वाद आहे. रुंद दरवाजाने आम्ही हाहाकार माजू, सर्वीकडे जाऊ, इथं तिथं फिरू, पण नंतर आम्हाला त्रास क्लेश आहेत.
आणि उत्पत्तीमध्ये लिहिलेलं आहे की 6:5 मध्ये मानवाची दुष्टाई फार आहे की मनातील त्यांची विचारांची कल्पना खूपच वाईट असते आणि त्यांचा शेवट कायम नाश आहे. जुन्या करारामध्ये या दुर्जनांचा जलप्रलयाने नाश झाला आणि नवीन करारामध्ये अग्नी आणि गंधकाच्या द्वारे अग्नीचा सरोवर आहे. म्हणून या प्रियांनो, आम्ही या दिवसात जगत असताना आम्हाला एक निश्चय करायचा आहे की आज मी परमेश्वराचं नियमशास्त्र माझ्या मनामध्ये मनन करीत आहे का? आज मी प्रत्येक सकाळी पहाटे उठून परमेश्वराची आराधना मनन करत आहे का? त्याला धन्यवाद देत आहे का? त्यांनी आज हा दिवस मला दाखविलेला आहे, त्या दिवसाबद्दल मी त्याला थँक्स करत आहे का? थँक्स गिव्हिंग देत आहे का? त्याला त्याची स्तुती करत आहे का? आणि खरंच आहे की आज जर आम्ही करत नसू तर आजच आम्हाला काय करायचं आहे, त्या परमेश्वरासमोर येऊन गुडघे टेकून त्याला धन्यवाद देणं गरजेचं आहे. आज आम्हाला पूर्णपणे धार्मिकतेचा इशारा त्या देवाने दिलेला आहे. आज आम्हाला परमेश्वर म्हटलंय, तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. तुला जे ठाऊक नाहीत अशा गहन गोष्टी सांगेन. त्या गहन गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत का? आणि आज खरंच उत्सुक नसेल तर खरंच आहे, परमेश्वर आम्हाला समोर येत आहे. परमेश्वर म्हणत आहे, तू माग. येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की मी या जगाचा नाही. मला सुंदर आवडतं. मी प्रत्येक वेळी प्रत्येक वचनामध्ये आणि प्रत्येक बोलण्यामध्ये हे वचन मला आवडतंच. योहानाचं पुस्तक याचा 17व्या अध्यायामध्ये येशूची प्रार्थना, त्यांनी देवाजवळ अशी प्रार्थना केली की मी ह्या जगाचा नाहीत आणि हे देखील ह्या जगाचे नाहीत. या जगातून काढून घ्या अशी मी तुझ्याजवळ विनंती करीत नाही, पण ह्या जगामध्ये राहून त्यांना त्या जगाच्या वाईटापासून राख. कारण ह्या जगामध्ये ठेवलेलं आहे काय, की मी जसा जगाचा प्रकाश आहे तसे ह्यांना मी जगाचा प्रकाश करीत आहे. म्हणून मत्ते 5 मध्ये लिहिलंय की प्रकाश हा दिवटणीवर ठेवायचा दिवा आणि हा प्रकाश सर्वांना दाखवायचा. आज आमच्यामधून हा प्रकाश येशू ख्रिस्त सर्वांना दिसला पाहिजे. जो येशू ख्रिस्त आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आज विजयाने त्या प्रभू जवळ आहे, आमची मध्यस्थी करीत आहे. आज इतरांना तो प्रकाश दाखवणं गरजेचं आहे की माझ्यामधून हा प्रकाश दिसत आहे का? माझ्याद्वारे, माझ्या वागण्याद्वारे, बोलण्याद्वारे, चालण्याद्वारे, माझ्या कामामध्ये हा येशू ख्रिस्त जाणवत आहे का? आणि त्यांचा विश्वास होत आहे का? म्हणून या प्रियांनो, शेवटच्या दिवसात जगत असताना आम्ही पूर्ण एकत्र येणं न सोडता पूर्णपणे एकत्र येऊन त्या देवाजवळ आम्ही काय करायचे? प्रार्थना करायची आहे. त्या देवाजवळ आम्ही काय करायचं? मनन करायचं, स्तवन करायचं आहे. आणि म्हणून आम्हाला खरंच आहे की या दिवसात आम्ही जगत असताना प्रत्येक जण त्या देवाजवळ लीन नतमस्तक होऊन आमचा गर्वपणा मागे सोडून त्या पूर्णपणे येशू ख्रिस्ताने जसे शिष्यांचे पाय धुतले तसे आम्हाला देखील त्या येशू ख्रिस्तासारखं लीन नम्र व्हायचं आहे. आणि लीन नम्र होऊन आम्हाला एक आहे, माणसांना जिंकायचं आहे, मनुष्य धरणारे व्हायचं आहे. म्हणून देवाला आपण धन्यवाद देऊया की या सुंदर वेळेबद्दल, हा दुर्जन धडा आणि धार्मिकाचा धडा दिल्याबद्दल त्या देवाला धन्यवाद देऊया.